त्यामध्ये पापलेट, गोळ, डाळा हे मस्त पडतात आणि बोंबील आहे ना हे रोजचे 2 दिवसांनी घरी. तो पाकिस्तान जेलमधून माणूस आला तर तो जास्तीत जास्त 1-2 वर्ष टिकतो, खरंच भरत होतो. समुद्रातल्या गुप्त लाटा असतात. ती लाट अशी असते का ती समुद्र हे आपल्याला समुद्र म्हणजे जमीन दाखवते. पण ते आहेत ना अख्खा घाव तर घाव, म्हणजे मासे असे पकडतात ना का करोडचे, 2-2 करोडचे, 10-10 करोडचे ते एक राफण म्हणते. त्यामध्ये मी 75ला 11वी यशस्वी होती. नंतर बँकेतून लोन घेतला तेव्हा म्हणजे आम्हाला 50% सबसिडी होती. त्या छोटीशी होडी गेली सीडावाली. नंतर मी धंदा चालू केला 1979ला. आणि मग ह्या धंद्यामध्ये चालू तेव्हा मासे फार होते जवळ. आता ते मोठे बोटे तेवढे मासे सापडत नाही, तेव्हा ते लहान बोट शिड्यावाला होडीला मिळायचे. कसे होते त्यावेळेस मासेमारी कशी चालायची, कशी माणसं कशी असायची, काय कोण कोण असायचे त्यावेळेस? माणसं आम्ही तिघं तेव्हा लहान बोटी मध्ये 3 होती माणसं. आणि त्यावेळेस म्हणजे बोट घेऊन आतमध्ये जायचं का इथं किनाऱ्यावर मासे? म्हणजे आपलं जमीन दिसते तोपर्यंत आम्ही मासे पहिले मासे पकडले. मग मोठी बोट झाल्यानंतर मग मी 92मध्ये मोठी बोट घेतली. तेव्हा 10-12 माणसं होती. मग ते आम्ही बर्फ घेऊन जायचे. आम्ही बर्फ घेऊन जायचे आणि 2-4 दिवसांनी 5 दिवसांनी असे यायचे. तेव्हा पापलेट हा मोठे दाडा गोळ माशी आणायचे. किती सापडायचे मासे तेव्हा आजच्या भावाने ते मासे म्हणजे 10-12 लाखाचे. पण तेव्हा ते माशाची किंमत किती होती? 10,000-15,000. ते गोळ मासा आहे, कोता मासा आहे, त्यातला जो पांढरा भाग निघतो त्याचा असतो त्याला बोथ म्हणतात. तर त्याची किंमत आज माशापेक्षा जास्त आहे. काय किंमत यात, काय विशेष एवढं किंमत कशामुळे जास्त त्याची? ते काय ते म्हणजे फॉरेनर लोक आहेत ना ते सूप करणारे वापरतात. पण आपलं ऑपरेशन केल्यानंतर आतमधलं तर ते टाके काढता येत नाही, मग ते धागा बनवायचे. बर, काय कशाच धागा कशाच बनवतात ते गोळ आणि कोता मासा. त्यात काय असतं त्या माशामध्ये, काय असतं ते? तो एक प्रकार असतो त्याचा, तो एक फप्पसारखं आपला तो भाग असतो एक. बर, हवेचा. कावळ्याला कसं हवेची पिशवी असते तशी ती हवेची पिशवी असते आतमध्ये ती फुगलेली. आणि मग ते मासे खाण्यासाठी खातात का मासे ते? मासा खाल्ला पण जातो त्या मासा आपण खातो तो गोळ आणि मोठे मासे खातात ते पण मासा जाडते. इथं ह्या एरियात कोणते कोणते मासे सापडतात? इथे गोळ, डाळा, पापलेट, बोंबील, शार्क मासा. शार्क पण आहे का? शार्क केवढा, छोटे का? छोटे मोठे. शार्क खातो का? शार्क खाता ना. होय, मोठे शार्क खाता येत नाहीत ना? मोठे शार्क खाता येत नाहीत, सुकून मग खाता येतात. होय, नाही ते भले मोठे असतात ना शार्क, ते वेगळे. ते वेगळे, ते त्याला देव मासा म्हणतात. त्याला डॉल्फिन नाही खात. डॉल्फिन आहेत का इथं? भरपूर. हा एरिया कोणता आहे, काय नाव एरियाचं हे? अरबी समुद्रातला गुजरात आणि महाराष्ट्राचे बॉर्डर. म्हणजे नाव काय आहे ह्या एरियाचं, काय म्हणतात त्याला? अरबी समुद्र. नाही आपण सध्या कुठं आहे, गाव वगैरे कोणता आहे काय? हे नरपळ गाव, नरपळ, डहाणू आणि चिखला हे ह्यामध्ये. आता हे जे वाढवण बंदर व्हायला लागले ना त्याच्यामुळे ते घोळ मासा संपेल, लुप्त पावेल असं म्हणतात. याच पट्ट्यामध्ये घोळ मासा सापडतोय, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? ते आमच्या मताने तर ते मिळेल या न मिळेल, पण हे मासे वाढवण बंद झालं ना ते लाईटवरती दुसऱ्या प्रकारचे मासे येणार. माशाची संख्या वाढेल असा मच्छीमारांचा अंदाज आहे. कोणत्या माशांची संख्या? ते दुसरे आपले आहेत, ताम मासा आहे, दुसरे ते तारा मासा आहे, सुरमई मासा आहे. ते जे तरणारे मासे आहेत ते लाईटवरती आकर्षक होतात. आणि गोड मासा आहे ना ते
सांगता येत नाही काय ते. पण एक आता नवीन धंदा, नवीन नवीन प्रकारचे धंदे काढायला लागले. हां, आता ते राफन ते काढायला लागले, फार फिशिंग आहे. ही डोळ आणि जाळ्याने एवढे मासे लुप्त होत नाही, पण ते आहेत ना अख्खं घाव तर घाव. म्हणजे मासे असे पकडतात ना का करोडचे, 2-2 करोडचे, 10-10 करोडचे ते एक राफन म्हणते त्यामध्ये. त्यामुळे आमचा लहान मच्छीमारांचा धंदा आता खालावत गेलाय. कोणते? अच्छा. फुटपाथ तो काही मला आम्हाला पण आहे या थोडं. कोणते कोणते जाते त्याच्यामध्ये? बोई मासे, कोलबी आहे, बोई मासे आहेत. तो कुठं सापडतात मग तशा रापण म्हणजे काय प्रकार आहे? तो एक जाळी आहे, दुसरे मोठे मोठे असतात. हां. आणि ते मासे बघितले असं त्याचं मासे बनत प्रकार असतो. मासे असे आल्यानंतर ते असे त्याच्यात पक्षी उडतात, त्याच्यात दुसरे लहान माशावर मोठे मासे, मोठे माशावर परत मोठे मासे, ते खाली मोठे मासे असतात. हां. वरती लहान मासे खाण्यासाठी. हां. त्याच्यावर पक्षी असतात. बरं. मग तो बघायचं का हां इथे आहे, मग तू त्याला ती जाळीशी टाकायची, 1 किलोमीटर घेरा मारतात. अच्छा, म्हणजे त्या पक्षावरनं ओळखायचं का आपण तिथे मासे आहेत असं? हां, आणि ती जाळी एका बोटीने टाकायची का दोन्ही बोटीने एकच टाकायची? बोटीने टाकायची. एकाने टाकायची का? मग ते त्याचे ते यंत्र केलेलं असतं, त्याने ते खेचून घेतात. हां. मग ते खाली असं ते खाली मग असं येऊन तलावसारखं होतो. खाली असे रिंग असतात. हां. रिंग तांब्याचे. बरं. ते सर्व रिंग आहे ते एका याने विंचवर घेऊन ती अशी करून टाकणे, तो एक तलावासारखा तयार करायचा. हा रापण जो प्रकार आहे कधीपासून चालू झाला म्हणजे? हा प्रकार झाला म्हणजे हे कोचीनवरून आलं. हां. म्हणजे केरळमधून हां. आस्ते आस्ते असं करता करता आता ओखाय पडतं गेलं. म्हणजे मासे पकडण्याची ती म्हणजे चांगली आणि सोपी पद्धत आहे काय ती? हां, चांगलं सोपी पद्धत. पण ते पहिलं असं होतं का ती अमुक किलोमीटरच्या त्या बाजूलाच मासे पकडायचे. आता ते हे दुसरे मासे आहेत, गोड मासे, धाडा मासे, हां. ह्यांना डिमांड असं आहे ना, म्हणून आता हे काय करतात, हलवे, पापलेट म्हणून हे आता डायरेक्ट त्यांना एरिया दिलेला आहे वाटून, ह्या एरियात तुम्ही यायचं नाही. हां. आता अतिक्रमण करून मासे अच्छा. मिळेल तिथे धावायच्या पकडून सटाट. हां हां हां. अच्छा, म्हणजे मोठी बोट असली का ते अतिक्रमण करून ते मासे पकडून निघून जातात का ते? रात्री हां. रात्रीच. मग ज्यांच्याकडे लहान बोट आहेत त्यांना ते जास्त मासेमारी करता येत नाही का? होत नाही का? ते मासे घेऊन गेलं, आम्हाला त्याच्यावर हे झालं ना, परिणाम झाला. त्या मासे जास्त सापडत नाही. हां. आता का 2 का 3 महिने सापडतात. हे 4 महिने बोटी बंद असतात. हां. ते चालू केलं गणपतीला का दिवाळीपर्यंत मासे सापडतात. हां. नंतर आता होळीनंतर सापडतील थोडेफार. काय किस्से आहेत का असे, म्हणजे तुम्ही मासे पकडायला गेलाय म्हणजे कधी वादळ आलंय म्हणजे तुमचं मग काय असं काहीतरी थोडंसं तुम्हाला त्रास झाला म्हणा किंवा तुम्ही माघारी आले असं काय झालंय कधी? हां, किती वेळ असतात सांगायचं जरा काय 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 झालं तर? काय असं म्हणजे असं वादळ येतं ना का ते आता मारू का उद्या मारू, जगलो तर जगलो अशी परिस्थिती. तेव्हा देवाची धावना करतात. हां. मग ते आपली इच्छेने काय देवाकडे मागायचं मग काय आलो तर आलो. असे माझ्या मित्रांचे बोटी गेल्यात. हां. बोटी जातात का? बोटी माणसं पण गेले. बापरे.
आता खास मित्राचा भाऊ, हा. त्याचे भाऊजी, हा. त्याचे 2-4 माणसं खलासी ती बर. असं गेली. कधी हे झालेलं? हे 1983ला. बर. मी कशामुळे झालं होतं? काय झालं होतं नेमकं ते? ते वादळ आलेलं हां. तेव्हा आपल्या इथे तेव्हा एवढं हे नाही, म्हणजे आता का वादळ आलं का लगेच बोटी बंद करा, हं. तेव्हा असं काही नाही. हं. तेव्हा काय सरकारतर्फे एवढं काही होतं नाही. हं. आता जर ते सर्व सोयी झाले हं. तर 5 दिवस अगोदर आता इथून कन्याकुमारी वादळ निघत आहे, रत्नागिरीपर्यंत आलाय, हं. मुंबईपर्यंत आलाय, हं. ते इथे आलाय. तर मग गोव्याला आलं का इथे बोटे बंद. मग त्यांचा जो अपघात झाला त्यावेळेस त्यांची बोट कसली होती ती? आता ती लाकडी बोट होती. होय, छोटी होती काय ती? हां, छोटीवाली सीड आणि शिळावाली पण, सीड आणि मशीन पण. बर. पहिलं सीड आणि मशीन पहिलं काय वापरायचे, आता नाही वापरत. आता तर कोणाकडे सीड नाही. शेडाची बोट का? हां, सीड आणि आताची बोट आणि म्हणजे काय प्रकार? शेडाची बोट म्हणजे काय प्रकार असतो तो? तो पडदा असतो, हवेवर वारा वाजेल तर वाऱ्यावर जाणार. हां, म्हणजे ते त्याला मशीनची गरज लागत नाही काय? लागते मशीन. तेव्हा पैसे कमी, हां. तेव्हा मग पडद्याचीच होडी बोट्या वापरायच्या. अच्छा. वादळ वगैरे आल्यानंतर मग तुमच्यासोबत झालाय का सकाळी का असं काय? हां, झालं ना, किती वेळा झालं. होय. मग तुम्ही कसे वाचले त्यांना वादळात? काय करते तुम्ही? वाचलो तर वाचलो, हां. गेलो तर गेलो असं. नाही, सेफ्टीसाठी आपण काहीतरी करतो ना बाबा. हां, ते आमचे सेफ्टी हे असतात ना, काय? जॅकेट असतात, हां. त्याने दुसरं काय आपलं हे ते असतं ते घेऊन तयारी करून ठेवतात. आणि मग नाही झालं तर मग सुखरूप घरी. तुम्ही झालं. मासे पकडायला गेल्यानंतर आतमध्ये किती दिवस जातात आतमध्ये? असे 8 दिवस. हां. बर्फ घेऊन बर्फ. खायचं 7 प्यायचं दिवस. मग कसं काय? मग तिकडे सर्व भरलेलं असतं. हां. बर्फ, कोल्ड्रूम असतो, बर्फ असतो. हां. ना काय झालं तर मग आपलं काहीतरी सीड लावून यायचं मशीनला झालं तर. आणि आता तर किती किलो मासे हां? सापडतात? काय म्हटले? आता सर्व काय हॉकी टॉकी, हां. आता हां. मोबाईल, हां. आता सर्व लगेच झालं का ही आपली बोट आहे नटिकॉलला आहे, हां. ह्या ठिकाणी आहे आपली बोट, ह्या ठिकाणी आहे, हां. ह्या नॉटिकलला आहे. हां. तर लगेच माहीत पडते. आणि ते आम्ही ते आता हे आहे ना GPS, हां. हां. आम्ही अमुक नॉटिकलला आहे, हां. मग ते नॉटिकल त्या नॉटिकलला यायचं. हं. ते नॉटिकल नंबर दाबला का तिथे आपण त्या दिशेने बोट जाणार. हं. आता असं झालंय. मासे म्हणजे किती किलो सापडायचे मग तुम्हाला? एखादा 8 दिवस तिकडे गेले का किती किलो सापडतात मासे? पहिले तर म्हणजे सापडले तर लगातीर, नाही तर फकीर, हां. असं मासे म्हणजे किती. 8 दिवस मासेमारी म्हणजे आतमध्ये असतं ना, हां, ते मग सापडतं का? एका दिवस सापडतात का? म्हणजे 8 दिवस गेलो तर 8 दिवस तेवढं मासे नाही सापडत, तेवढं हां. एका दिवसातून सापडत. बरं. एकाच जाळाला तेवढं सापडलं की पेटी भरली का आले. नाही तर 8 दिवस पण तेवढे 8 दिवस भाजून खायला नाही मासे मिळत. म्हणजे सापडले का तुम्ही लगेच माघारी येता? हां, जोपर्यंत सापडत नाही मग एक 7-8 दिवस तुम्ही थांबता तिकडे. हां. अच्छा. मग साधारण म्हणजे मग त्यामध्ये सगळ्यात जास्त कोणता मासा सापडतो? त्यामध्ये पापलेट, हां. गोळ, दाळा हे मासे सापडतात. आणि बोंबील आहे ना, हे रोजचे 2 दिवसांनी खरी हां. सीझन असते तेव्हा, सीझनमध्येच. अच्छा. मग किती बोटी घेऊन जाता तुम्ही आतमध्ये? तर आपला ग्रुप असतो, किती जणांचा? म्हणजे आपल्या गावातल्या 4-5 बोटी आहेत. हं. मग त्या संगतीच फिरायचं, संगतीच यायचं. मग काय मासे सापडले काय जण त्यातले माघारी येतात का? हां, नाही मग ते तेव्हा आपला ग्रुप आहे. हां. ह्या पाण्यामध्ये मासे सापडले, मग त्याच पाण्यामध्ये नाही जायचं. ह्या पाण्यामध्ये मासे नाही मिळत. हां. हां. ते असे पट्टे असतात माशाचे. बरं बरं बरं. ह्या माशामध्ये मासे तुम्हाला भरपूर सापडणार. ह्या माशामध्ये तुम्हाला खायला पण मासे मिळणार. हं, हं, हं. आता तुम्ही ते सांगितलं बघा काल, म्हणजे तुम्हाला ते पहिले काय GPS वगैरे नसायचं, हां, हां. तर ते तुम्हाला कसं कळायचं? काय तुमचा अंदाज कसा असायचा काय? आता सर्व वातावरण असते. हां. वातावरण आपल्याला असं काय वाटलं, हां. पूर्वेकडून ढग निघाले ते, हां. मग तो आता वीजगळ होणार, तर उद्या परवा ते काहीतरी होणार. हं. आपण सावध होऊन आपण बंदर गाठायचं आणि घरी यायचा प्रयत्न करायचा. हां. तर त्या टायमाला असं काय वादळ मात्र होत असेल, आपले हे वरचे पक्षीच असतात, पक्षी. हां. ते पक्षी आपल्याला इशारा दाखवत असतात. कसं ते काय? मग तिथे तो आवाज करेल काहीतरी. हां. तो पहिले असे पक्षी एकत्र येत नाही. हं. नाही असं काय व्हायचं असेल, ते पक्षी एकत्र येतात.
बर आपले जे आपले बोटी असतात ना हा त्याच्यावर घेरा मारतात. बर आपलं समजायचं आता काहीतरी आलंय अमुक प्रकारचे मासे असतात. हा अमुक आपण काल मासे खाले बघ, हा गोई मासे, हा ते एवढे लांब राहत नाही. बर ते मासे असे डोकं काढून असं असं करायला लागले. होय हा 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 कसं आपलं समजायचं का चलो चलो घरी गेला तर काय ना तेव्हा आपण तेव्हा काय होतं माहिती का, हा झाडाला भरपूर मासा सापडणार. हा लोभ येतो, लोभ माणसाला. हा 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 बर मग आपण उद्या जाऊ. हा माझ्यासारखं तर आपलं आयुष्य आहे ना, मिळेल आपल्याला, हा चल घरी जाऊ दे. हा. असे राहिलेले माणसं एकाच टायमाला ओख्याला वदळ झालेलं. हा जे माझ्यासारखी अनुभवलेली माणसं होती हा ते बोट घेऊन घरी आले आणि 16 बोटी एका गावातल्या. हम्म आपलं इथून बलसाडच्या जवळ गाव आहे हम्म पारडी म्हणून, हम्म तिकडचे 16 बोटी एका गावातले गेले ओख्याला. गेल्या माणसं कोण काही पत्ता नाही. 16 बोटी गेल्या 16 बोटी गेल्या. परत आमचा काय तपासच नाही का, लागला ते माघारी आले पण नाहीत काय नाही. आले म्हणजे त्यातले एकच मनुष्य असा हा का हा ते आपले भोवरे ते बघ, बौरा हा ते तळ दिसतो एवढा खड्डा पडतो, बर त्यामध्ये त्या बोटी गेल्या. बर 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 त्यातलं ते अशी बोट गेली एक, हा हं? हा त्या पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ झक्कू आपलं लास्ट बॉर्डर पाकिस्तानच्या. हा 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 आपलं ते आपलं इथे सिंह नाही का, सिंह, हा ते समुद्र पण सिंह फिरतात. बर आपलं कच्छ रण म्हणतात, कच्छ रण, हा त्याचा भाग आहे तो. बर तिथे एक माणूस अचानक तो उडून सारखा तिथे गेला. बर ती अख्खी बोटात ती अशी मोठी मोठी झाडं होती ना, हा ही झाडं बघ, ही झाडं हा 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 ही आपण कापतात म्हणून. कोणती झाड आहेत काय म्हणतात त्याला. त्या तिवळी हा तिवरी अशी झाड, बर. तिथे मोठी मोठी झाड होती. हा त्यासाठी बोट पडत तो तसाच राहिला. बर 7 दिवस तो पाऊस पडला ना, हा 7 दिवस मडक्यामध्ये ह्यामध्ये पाणी राहिलेलं ना, हा. ते पिऊन राहिला तो. न तो मनुष्य आता म्हणजे 2 वर्ष झाला मेला. आणि मग ह्या असं काय अपघात झाल्यानंतर त्यांना शोधायला कोण जात नाही का. ना ते मग तटरक्षकवाले असतात, हा सर्व केस आपलं एवढी बोटी आल्या नाही. हा नंतर ते कस्टम सर्व आपलं गव्हर्नमेंट सर्व बघण्यासाठी हे करतात. आपली बोट आली ना, मग आम्ही पण जातो हा. फिरायला, ह्या साईडला करतो, त्या साईड पण हा कुठे गेलो त्या हिशोबाने आपण तपास करतो. हा मग ते असं व्यवस्थित शोध घेतात का त्याचा, सापडतं का त्यांना असं काय. हा कधी सापडत ना, हा असे 15-20 दिवस बोट मशीन बिघडल्यानंतर वाऱ्याची दिशा नसते. हा 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 मग ती बोट हा वारा आला असं बोट ह्या साईडला येत नाही. मोसमी वारा तेव्हा समुद्राकडे वारा असतो तो येते, नाहीतर आपली इकडची बोट गोव्यापर्यंत जाते. बर मग आपण आणि पहिलं तसे व्हायचे, आता लगेच हॉकी टॉकी हा 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 परत वायरलेस ह्या पण लगेच ताबडतोब कळते. मग मासेमारी करत असताना पाकिस्तानच्या बाउंड्रीमध्ये वगैरे तिकडे जातो का आपण. आता आपलं तिकडे बॉर्डर आहे, हा ते कळतं कसं. तिथे आपले ते मोठी मोठी हे टाकलेले आहेत. बर 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 आणि आपलं तिकडे कोस्टगार्ड असते, हा ते आपल्याला तिकडे पुढे जाऊ देत नाही. चुकून असं मासेमारी करत असताना तिकडं. म्हणजे पाकिस्तानला मासे मारणारे लोक फार कमी आहेत. बर 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 आणि त्यांचा जो जाळाचा प्रकार आहे ना, हा ते लहान मासे पकडायचे तर तिथे बंदी आहे. बर तर आपल्या इकडे तिथे जाताना मासे मारायला हम्म तर जायचं रात्री 10-12 वर 8-10ला घुसायचं, हम्म 2 तास 5 तास फिशिंग करून लगेच बाहेर आपल्या हद्दीत येऊन राहायचं. असे पकडले जातात. मग ते पाकिस्तान जेलमध्ये. अच्छा चुकून म्हणजे त्यांची खूप काळजी घ्यायला लागते का. हां गेलेत का मग तिकडे कोण असे सापडले का त्यांना. किती गेले आणि किती जेलमध्ये जाऊन आले हा आणि किती आमच्या गावात पण आहेत. तिकडे जाऊन आलेले. हां होय सांगतो, पाकिस्तानची इंडिया पाकिस्तानची मॅच लागली असेल ना, हा तर आपल्याला दाखवणार. आपला तेंडुलकर जर खेळ आपला, हा ते यांच्या गांडीवर फटके पडायचे. होय असं सांगायचे, हे सांगायचे आम्हाला. बापरे. असे प्रकारचे पण झालेले आहेत. हा 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 तर तो पाकिस्तान जेलमधून माणूस आला हा तर तो जास्तीत जास्त 1-2 वर्ष टिकतो. खरंच म्हणत होतो. कसं काय. ते ते आपल्याला माहिती नाही. हा तिथेच काही भोजन पाहिजे असेल काय पाहिजे आपल्याला माहिती नाही. पण आज पण बघितलंय असे 30-35 माणसं असेच मेलेले आहेत. होय त्यातले काही 4-5 3-4 असतील तर असतील. बापरे.
आहेत का आता सध्या, आहेत का तसे तिकडून जाऊन आलेले आहेत का आता? ते काल ते आलेले आहे इथे. आता ते मात्र बोलण्याचं सक्तीचे नसतील. बरं बरं बरं. असे मासे मग आता त्याच्यातले चांगले कोणते कोणते खायला असतात काय? पापलेट, हां लॉबस्टर, हां. कोळंबी, सुरमई, हं. डाळा, गोळ, बोंबील म्हणजे एकदम बेस्ट खायला. बोंबील आणि मांदेळी. ओले बोंबील, ओले बोंबील आणि मांदेळी. मांदेली. लहानमध्ये. अच्छा. आणि हे कुठं सापडतात मासे सगळे? ही आपल्या अलोककडे. कुठं? अलोक आपल्या अलोकच्या घरी. अच्छा. आपल्याला पण सापडत पाहिजे पहिल्या तिथं आता सीझनला. ही तुमच्या पाठीमागे जो समुद्र दिसतोय, हां या समुद्रामध्ये पाठीमागे सापडतात का हे? हां सापडत ना. होय. पण आता ती सीझन गेली. आता सापडत नाहीत का? आता ती कमती. हां? तेव्हा तुम्हाला एक ट्रक सापडेल. आता तुम्हाला एक टोपलं सापडणार नाही. होय. तिथे दिवाळीनंतर आपलं गणपती गेली हं. का भरपूर मासे आहे दिवाळीपर्यंत. बर. मग दिवाळीनंतर गेल्यानंतर जशी थंडी वाढेल तसे मासे कमी. आता होईनंतर गरमी वाढेल मग परत मासे चालू. म्हणजे आता सुरमई पॉपलेट पण सापडत नाही का? हां सुरमई पॉपलेट. हां आता म्हणजे आता ते मासे आता इथे सापडणार नाही. ते खोल पाण्यामध्ये आणि बॉम्बाईच्या त्या साईडला रत्नागिरी, अच्छा. रायगड, हं 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 हं. सिंधुदुर्ग, गोवा साईडला ही मासे सापडणार. तुम्ही कोणता मासा आवडीन खाता? तुम्हाला कोणता आवडतो? हां कोणता आवडतो तुम्हाला मासा? आमचं खायचं म्हणजे सर खायला मी बोंबील. बोंबील खाता का? बोंबील अरे वा. म्हणजे खायला बोंबील मजेत. हां बोंबलाची भाजी रोज दिली ना, हां फ्राय आणि भाजी हां. मी रोज खाणार, पोटभर खाणार. बोंबील आणि भात काय असते म्हणजे तुमच्या जेवणात तिकडं काय काय असते? हां जेवणामध्ये काय काय असते इकडं तुमच्या? बोंबील भात आणि रात्री चपाती, ही भाकर. भाकरी कशाची इकडं? तांदूळ, ज्वारी, तांदूळ, मका 3-4 प्रकारचे टाकायचे आहेत. होय. जर चविष्ट करून भात खाल्लं- जास्त खाता का तुम्ही? हां? भात जास्त भात खाता? भात जास्त, भात रोज पाहिजे. होय. भात आणि मासे. भात मासे. हां. बर. आता आम्ही आले तुम्हाला इथं, आम्ही मासेमारी करू शकतो का इथं? हां काही नाही, तू तसं काही हे नाही. हां. मी बोटाला माणसं ठेवली, कोणी मासेमारी करू शकतो का कोणी इथं? मासे मारू शकतो. असं होय. कोणी नाही. कुठे याचं काय टेंडर बेंडर नाव असं काय प्रकार नसते काही का? नाही, काही नाही. हे तुला धंदाच करायचा आहे, मग करू शकतो. अच्छा, मग मला ते माहिती पाहिजे किंवा माझ्याकडे तेवढी साधनं पाहिजे, हां तर असलं तर माझ्याकडे बोर्ड बीड असलं तर मी पण करू शकतो हां, मासेमारी. हे ब्राह्मण पुजारी हं. त्यांचे पण बोटी आहेत. बरं 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 बरं. कुठे भाऊजी धक्क्यावर कोलाव्याला हां. पार्टनरमध्ये त्यांचे बोटी आहेत. बरं बरं बरं. त्यांचे एका ब्राह्मणाच्या बोटीत मी फिरलेलो तेव्हा. मासेमारी करत असताना असा एखादा किस्सा सांगा की, खूप म्हणजे असा इंटरेस्टिंग किस्सा आहे का एखादा? म्हणजे तुम्ही मासेमारी करायला गेलाय, हां. असं काय तर वादळ वगैरे आले तर असा काय ऐकण्यासारखा किस्सा सांगा की. आता काय मोठी बोटी असते, लहान बोटी असते. हां. तर लहान बोटी आता काय बुडणार, मग त्याला घेणार. हं. आपला झेपेल तर आपण त्यांची मदत करणार, हं. पण माणसं घेणार. हं. न अचानक कधी एखाद बोट बिघडलेलं असते, हां. 10-12 दिवस त्याला अन्न पण नसते. बरं. अचानक आपल्याला ते हे लावून ठेवतात, काय बावटा हां. पुढे. हां. अच्छा, आपलं ते एक लाल असते तिथे बोट बावटा लावून ठेवतात. हां. हा ही बोट बिघडलेली आहे. हां. मग आपण जवळ जायचं आहे, काही तर मिळाल्यासारखं पडू राहतं. पाणी नाही ना 10 दिवस 12 दिवस. मग त्याने जाऊन ताबडतोब उपचार करायचा, हे ते करायचं. हं. जोपर्यंत आपल्याला हे बोटी भेटत नाही हं. दुसऱ्या, हं. तर त्यांना खाणं पिणं द्यायचं सर्व, हं. आणि त्यांना घरी आणायचं. हं. जो नंतर घरी आणल्यानंतर कुठला पण राहत असो, त्याला घरी आणल्यानंतर जो आपण तेल त्यांच्या घरी कळवलं हं. की त्यांच्या घरची माणसं येतात ना, आपल्याला एवढी दिवस येतात ना, हं. की ते आपण बघतो की आपण काशी पंढरीला जाऊन आलो. बर. आणि आता मासेमारी करणारी सगळी गडी माणसं आहेत ना? हां. अरे बाया करतात का मासेमारी? नाही, बाया करत नाही नाही? नाही सुक ते बाया माणसं आहेत, ते सुकवण्यासाठी. घरी अच्छा, बोट आली, घरी. हां. विकायचं आणि सुकवायचं, बर. हे बाई माणसाचं काम आहे. आतमध्ये कधी जात नाही तिकडं? कधी आता काय झालं आहे का, माणसंच भेटत नाही. हां. मग घरी बाई असेल, हां. मुलगा असेल, आई आणि वडील असेल, ते तिघं लहान वडील तिघं जाऊ शकतात. हां. जातात तसं म्हणजे बाय माणूस आतमध्ये खोल समुद्रात जातो नाही कधी मासेमारी करायला? जातात ना. होय. म्हणजे आई वडील मुलगा असेल ना, हां. जातात असं. बरं बरं बरं. कधी तर जातात का हां असं? कधी म्हणजे पहिले मासे सापडले, मग माणूस नसला मग जायला लागते. हां हां हां. पण आपल्याकडे आज पण नाही आहे, कोणी आलं नेलं पण नाही. आता GPS वगैरे आलेत नाही का? हां हां. तर पूर्वी तुमच्याकडे GPS नसायचे आणि खोल समुद्रात गेलं तर इकडे यायचं कसं कळायचं तुम्हाला? मग ते समुद्रातल्या गुप्त लाटा असतात. ती लाट अशी असते
का ती समुद्र हेच आपल्याला समुद्र म्हणजे जमीन दाखवते. कुठली कसली लाट? समुद्रातली ही लाट ही लाटायला बघ लहान, हा ती लाट खोल पाण्यापर्यंत पण असते. बर ती समज अशी जाते ती अशी ती दिशा कुठली असते त्याला. हा आपल्या इकडे पूर्व आणि पश्चिम आहे. हा तर आपलं पश्चिमेला आपल्या पूर्वेला आपला किनारा आहे. हा ते किनाऱ्याला जाणार तो लाट. बर किती वादळ असो काय असो ते ती आपल्याला दिशा दाखवते. बर आणि हे चांदणे असतात हा त्याच्यावरून, आणि सूर्य आणि चंद्र, हा आणि चांदणीमध्ये फार फरक पडतो. बर आता ही चांदणी निघाली त्याच्या मागे दुसरी चांदणी निघते, हा अमुक असं तारा निघतो, बर सप्तरस निघतात. असे प्रकारचे हे आहेत. आमचं खेकडासारखं सेम खेकडासारखा तुम्ही त्याला काय दुसरं म्हणत असते तसे ते चांदण्यासारखं जवळ 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 काही ते सप्तरेषे असतात. असं एळक्यातला ये आहे ना, ते चांदणे असतात. तो एळक्यातला ए आहे ना इकडचा, तो कधी पूर्व दिशा दाखवतो. तो असं निघतो ना, असं निघाला तो हेच दिशा दाखवतो. मग ते असं करून असा जातो ना, म्हणजे ते कधीतरी तो पूर्व दिशा दाखवते. तसं तो असा गेला तरी खालती म्हणजे पूर्व दिशा, असं असला तरी वरती असला तरी पूर्व दिशा. ह्या चांदण्यावर मी समुद्र किनारा गाठून घरी येतात. अरे तुमच्या घरामध्ये कोण कोण मासेमारी करतं? आता मी आणि कुणाल दोघंच, मुलगा आणि मीच. होय. आणि आता हे तुमच्या आता कुणाला बापून पकडतात त्यानंतर पुढची पिढी तयार होते का? तुम्ही करताय का आता? आता ते त्यांच्यावर आहे. अच्छा. आता आमच्या घरामध्ये कोण मासेमारी केलीच नाही, मी एकट्यानेच केली आणि मी एकटंच. म्हणजे इथला प्रमुख व्यवसाय मासेमारीच म्हणायचं? मासेमारी मासे पकडणे. मासेमारी. बाकीचं इथं काय आहे मग खायला प्यायला? मग बाकीचं भाजीपाला वगैरे कसा पिकतो का इथं काय? ते आता जे जाती आहेत, म्हणजे आता ब्राह्मणाचा व्यवसाय करतो, शेतकरी व्यवहार करतो, बागायतदार बागायचा धंदा करतो, मासेमारीचा धंदा करतो. अच्छा. जो आदिवासी वर्ग आहे तो त्यांच्याकडे पण कामाला जातो आणि मच्छीमाराकडे पण कामाला जातो. मासेमारी करणारा इथला मग मुख्यतः समाज कुठला समाज आहे मासेमारी करणारा? मांगेला, कोळी, माछी आणि मितना. अच्छा. हे सागरपुत्र आमचे. भूमिपुत्र बघितलं सांगायला गेलं तर हे वाडवळ आहेत, भंडारी आहेत. बरं बरं. यांना सागरपुत्र म्हणायचं का? नाही, आम्हाला सागरपुत्र. हा तेच की, त्यांना भूमिपुत्र. अच्छा, भूमिपुत्र आणि सागरपुत्र. हां. बरं बरं बरं. भूमिपुत्रामध्ये कोण कोण येतं? भूमिपुत्रामध्ये येतात ना, त्याची जमीन नसेल, काही नसेल, जात त्यांची ती आहे, पण त्याहून कामधंद्यानं नोकरीला पैसे जास्त जास्त पडले की ते आपल्या इकडे येतात. ते अच्छा. मोठं वादळ होतं अचानक, हां. आपल्या इकडच्या बोटी नाही दुसऱ्या ठिकाणच्या बोटी बुडतात आणि ती प्रेते येऊन लागतात बर वादळामध्ये. म्हणजे आता 2 वर्ष झाली, म्हणजे समज ना लॉकडाऊनच्या पुढे, तेव्हा एकाच बोटीमधले आपलं हे आपलं दैसर म्हणजे बॉम्बाईचं ती मालाडच्या 2 बोटी बुडलेल्या. तर ते प्रेत आमच्या इथे लागलेली. बर. एक इथे एक, आणि तुम्ही काल मासे पकडायला गेले बघा, ते तिकडे पोहोचके तिकडे. आणि त्या लोकांनी कळवलेलं का असं झालं, आमचे बोट बुडलेले आहेत, त्यातले 6 माणसं बेपत्ता आहेत, ते आपल्या गावात लागलेले. बर. ते मग आम्ही कळवून त्यामुळे सर्व ते, मग तो कितीला कुजलेला असो काय असो, आम्ही आपला कुणाल किंवा मी आपलं वासमास नाहीत येतो, पण तसं नाही, त्या संपूर्ण सेवा करून त्यांना मदत आजपर्यंत केलेली आहे. तुम्ही काढलेत अशी प्रेत? काढले, किती वेळ काढले, किती काढलेत? म्हणजे 8-9 तरी अशी प्रेत गाडीत भरलेले आहेत. बापरे. कधी आपण त्याचा वासाला असं मी बघितलंच नाही. ते एक यश होतं काय, आपल्याकडे एक भक्ती असते. आपण आपलं काय दिसत नाही ते, तो आपला वासमास काही नाही, त्या हिशोबाने ते करून हे करतात. ते लोक पैसे पण देतात. कोणाच्या गळ्यात तर 3-3, 4-4 तोळ्याच्या सोन्याच्या हे असतात, चैनी असतात. बर. असं बघून गेलं तरी काढायचं नाही, कोणाला काढून दिलं नाही. आणि हे एखादा माणूस बोलल्यानंतर समुद्रामध्ये मासे खात नाहीत का त्याला? म्हणजे ते अमुक मासे असतात ना, ते खातात. बर. हे नाक डोळे असं, नाक डोळ्याचा भाग
हा. पायाचा भाग हा सफेद दिसतो हा हा, असा हा. तो खातात. खातात न काही न कुजल्यानंतर नाही खात. हा 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 हा. डॉल्फिन मासा आहे इथं, हाय ना डॉल्फिन. दिसतो का? आज तुम्ही काल सांगितलं असतं आपण बघितलं असतं मिळालं दिसलं असतं. आतमध्ये जावं लागतं का? नाही इथे साईडला येतात ना. होय. आता 2-4 दिवस अगोदर बरेच आलेले आहे. बर. आपण आता तेव्हा लहान मुलांना बघितलं तर सर्वांनी बघायचा प्रयत्न केला तेव्हा आपलं ते दिसलं. आपण काल बसलेले आहे, आपण त्याचा विषय काढला नाही. आता आपण निरीक्षण केलं असतं तिथपासून इथपर्यंत तर आपल्याला कुठेतरी भेटलेच ते. अच्छा. डॉल्फिनवर बसता येतं का त्या? नाही 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 का? नाही ते असे पळून ना. जातात, जवळ गेलं रे पळून जातात का ते? नाही का ते डॉल्फिन काहीच नाही करत. डॉल्फिन असा सर्वात मासा हुशार मासा डॉल्फिन. हा तो हे एक मी तुम्हाला एक विषय सांगायचा विसरला कुठला हा. की डॉल्फिन मासा असा आहे हम्म. वादळाचा असेल हम्म. आपण दिशा भूल झाली असेल अचानक हम्म. हम्म. डॉल्फिन आपल्याला दिशा दाखवतो. अच्छा. एवढा तो प्राणी हुशार आहे. मनुष्याच्या दुसरा नंबरचा प्राणी असं सांगितलं ना हत्ती आणि डॉल्फिन. नाही मग ही आता डॉल्फिन कसं, त्याची डॉल्फिनची मदत कशी घ्यायची मग अशा वेळेस आपण? हां कशी मदत घ्यायची त्याची? मग आता ते त्याच्या हिशोबाने आता आपण समुद्राच्या जवळ आलो, हां आपल्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलो हां असं आपला भास होतो. आपण तो आपल्याला आपली बोट चालते ना हां 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 तर आपण चुकून अशी आपली दिशा असेल हां. किंवा अशीच दिशा असेल हां. पण तो आपल्याला सरळ दिशा दाखवणार. अच्छा, म्हणजे मग त्याला तो आपल्याला कळतं का ते? अमुक एरियापर्यंत आपल्याला पुढे 20 म्हणजे 10-15 मिनिटं आपल्याबरोबर तो येणार. हां. मग तो दिशा फिरवणार मग त्याच्या ग्रुपमध्ये परत जाणार.